नवीन मद्य विक्री परवाना देण्याला अखेर सरकारनं स्थगिती दिली. तुर्तास एकही नवीन मद्य विक्री परवाना मिळणार नाहीये. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे चर्चेला उधाण आलंय. या धोरणात अजित पवार पक्षाच्या 32, भाजपच्या 40 आणि शरद पवार गटातील 24 नेत्यांना याचा फायदा होणार होता. तर 328 पैकी 29% परवाने सर्व राजकीय नेत्यांना मिळणार होते. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अपप्रचार होऊ नये यासाठी निर्णय मागे घेतल्याचा विरोधकांचा आरोप आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून. राहुल, खरं तर या परवान्यांचा नेत्यांनाच फायदा होणार होता आणि याला आता सरकारनं स्थगिती दिली. नेमकं काय कारण आहे? एकतर आता जसं लोकसत्तांनी वृत्त प्रकाशित केले त्याप्रमाणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना प्रचाराला मुद्दाच राहू नये असा त्यांचा प्रयत्न असावा. कारण विरोधकांच्याकडे खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचं जे नवं नेतृत्व रोहित पवार वगैरे मंडळीकडे आलं आहे, तर त्यांना एक कुठला तरी प्रचाराचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वगैरे यांना लाभ झालाय. पण प्रचारासाठी असे मुद्दे लोकांना भावतात, ते मिळू नये यासाठी केलेला मुद्दा असेल. पण त्याहून अधिक मला असं वाटतं आहे की ज्या तर आपल्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र या परवान्यांचा नेत्यांनाच फायदा होणार होता आणि आता याला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विरोधक सुद्धा यावर टीका करतायत. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अपप्रचार होऊ नये यासाठी निर्णय मागे घेतल्याचा विरोधकांचा आरोप आहे. दरम्यान दारू विक्री परवान्यांचे लाभार्थी नेमके कोण होते हे पाहूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून पंकजा मुंडे, आर्यमन पालवे यांची रेडिको एनव्ही डिस्टिलरीज यांना फायदा होणार होता. त्याचबरोबर नितीन गडकरी, सारंग गडकरी यांच्या मानस अॅग्रो इंडस्ट्रीज यांना फायदा होणार होता. पुन्हा जाऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडे. राहुल, नेमकं काय कारण आहे आपण सांगत होता? एकतर त्यात विरोधकांना मुद्दा मिळू नये हे आहे, पण मला वाटतं की अंतर्गत राजकारण सुद्धा असणार आहे. कारण शेवटी अजित पवारांना ज्या पद्धतीनं ह्या निर्णयानंतर टीकेला सामोरे जावं लागलं, तर त्याचा लाभ त्यांना जेवढा होणार होता तेवढाच त्यांच्याच मंत्रिमंडळातले इतर सहकारी जे आहेत ते अशा पद्धतीचा कोणताही मुद्दा विरोधकांना मिळू द्यायला तयार नाहीयेत. त्यामुळे असं दिसतं आहे की स्वतः अजित पवारांच्या सल्ल्याने असेल किंवा शेवटी सरकारमधल्या घटक पक्षांनी ठरवलं असेल की विरोधकांना मुद्दाच मिळू द्यायचा नाही आणि म्हणून एक समिती स्थापन करून पुन्हा नव्याने त्याचा अभ्यास करायचा. कारण ह्या सगळ्यामध्ये सर्वपक्षीय लाभार्थी होते, भलेही विरोधी पक्षातले असतील, परंतु सामान्य पद्धतीनं ज्या मुद्द्यांच्या वरती लोकांचा भाव हा सरकार विरोधी जाऊ शकतो त्यापैकी हा एक मुद्दा आहे आणि म्हणून त्याला स्थगिती मिळाली आहे असं दिसतंय. निश्चितच राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी राहुल.